नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, सखीच्या स्वयंपाकघरात आज आपण बघणार आहोत अतिशय टेस्टी बनणारा आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवला जाणारा झुणका। करूयात सुरुवात। इथे मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलं होतं। आता आपल्याला यामध्ये तेल टाकून घ्यायचंय। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचे 1 चमचा मोहरी। मोहरी चांगली तडतडू द्यायची। त्याचसोबत मी इथे अर्धा चमचा जिरं घातलंय आणि 1 पिंच आपल्याला हिंग घालायचंय। त्याचसोबत आपल्याला कांदा सुद्धा घालायचा आहे। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत। कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे। कांदा 50% परतवून झाला की यामध्ये घालायचे आहे मिरची आणि कढीपत्ता। इथे मी एकच हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, कारण आपण मिरची पावडर सुद्धा वापरणार आहोत। तुम्हाला फक्त मिरची किंवा फक्त मिरची पावडर वापरायची असेल तरी सुद्धा चालू शकतं। थोडं हलवून घेऊयात। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायचे लसूण। इथे मी लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। चांगलं परतून घेऊयात। कांदा आणि लसूण परतून झालं की यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे। काही जास्त मसाले नाहीत, मोजकेच मसाले आपले टाकायचे। इथे 1 चमचा मिरची पावडर टाकून घेते मी, कारण आपण इथे मिरची सुद्धा वापरली आहे, त्यामुळे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखटचं प्रमाण तुम्ही करू शकता। आणि अर्धा चमचा हळद टाकायची। त्यासोबत टाकायचे पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धना पावडर। आता सर्व मसाले टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले चांगले मिक्स करून झाले की यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ। मीठ सुद्धा छान असं मिक्स करून घेऊयात। आता आपल्याला झुणक्यासाठी छान असा मसाला तयार झालाय। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायचं आहे बेसन पीठ। इथे मी 1 मोठी वाटी बेसन पीठ घेतलंय। आता बेसन पीठ हे मसाल्यामध्ये छान असं भाजून घ्यायचंय। 3 मिनिटं मी बेसन पीठ छान असं भाजून घेतलंय। पीठ हे कच्चं नाही राहिलं पाहिजे। आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे। इथे मी अर्धा ग्लास पाणी घालते। पाणी घालून झालं की छान असं पुन्हा एकदा हलवून घ्यायचंय। आता इथे तुम्ही बघू शकता बेसनने पूर्ण पाणी हे शोषून घेतलंय। आता या स्टेजला पुन्हा आपल्याला थोडंसं पाणी याच्यावर शिंपडायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय। आता यावर 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण घालून घ्यायचं आहे। झाकणावर थोडं पाणी ठेवायचं म्हणजे बेसन खाली लागत नाही। आणि मध्ये एकदा झाकण काढून आपल्याला बेसन हलवून घ्यायचंय। आता बेसन व्यवस्थित असं हलवून झाल्यानंतर मी यावर थोडी कोथिंबीर घालते आणि पुन्हा झाकण ठेवून मिनिटभरासाठी ठेवून देते। खूप छान असा झुणका तयार होतो। नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा। आता मिनिटभरानंतर मी हे झाकण काढून घेतले। इथे बघू शकता किती छान असा झुणका आपला तयार झालाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।